12वीत 40% कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल मात्र जास्त पडलेले आहेत। गैरप्रकार करून गुण मिळवल्याचा आरोप करण्यात येतोय। सध्या तरी सीईटीची पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू आहे। मात्र 99% अधिक गुण मिळालेत ज्या विद्यार्थ्यांना, त्यांना खरं तर 60% कमी गुण 12वीत मिळालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी हा गैरप्रकार झाल्याचा संशय आहे, कारण दोन्ही पर्सेंटाईल आणि बोर्डाच्या गुणांमध्ये हा विरोधाभास आहे। त्याच्यामुळे हा आरोप करण्यात येतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, नेमकं काय घडतंय? कारण की पर्सेंटाईल आणि बाकी गुणांमध्ये, बोर्डाच्या गुणांमध्ये खूप मोठी तफावत दिसतेय। काय असू शकतं कारण? नक्कीच ज्या पद्धतीने सीईटीचा निकाल लागलेला आहे त्यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। कारण जो निकाल लागलाय त्यामध्ये या निकालात आपण बघितलं तर जे 12वीमध्ये जे टक्के मिळालेले आहेत, म्हणजे जवळपास ज्यांना 40-45% मिळालेले आहेत त्यांना सीईटीमध्ये 90च्या वरती पर्सेंटाईल मिळालेले आहेत। त्यामुळे एक गंभीर प्रश्न आहे ते उपस्थित करण्यात आलेले आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही व्हिडिओ यामध्ये समोर आलेले आहेत, याशिवाय काही ज्यांना सेंटर्स पाहिजेत त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना जे सेंटर्स पाहिजेत ते सेंटर्स देण्यात आले आहेत, असा देखील आरोप करण्यात आलेला आहे। आणि याशिवाय जे व्हिडिओ काही देण्यात आलेले आहेत, जे का ऑडिओ समोर येत आहे त्या ऑडिओमध्ये देखील एक असा देखील दावा केला जातो आहे की पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जे काही सेंटर्स आहेत ते दिले गेलेले आहेत। आणि या जे काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत आहे। जर ज्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये 90% मिळालेले आहेत की 80% मिळालेले आहेत, त्यांची सीईटी पर्सेंटाईल पाहिली तर 30% आहे, 30 ते 40% पर्यंत आहे। मात्र याच्या उलट ज्यांना 12वीमध्ये जवळपास 40-45% मिळालेले आहेत त्यांचं सीईटीचं जर पर्सेंटाईल पाहिलं तर 90% आहे। ही अशा पद्धतीची तफावत कशी काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे नक्कीच सीईटीच्या परीक्षेवरून हा सर्व गोंधळ आहे। या सगळ्यावर सीईटीकडून देखील काल स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की अशी कोणतीही तफावत नाही आहे। कारण असे देखील विद्यार्थी आहेत 12वीचे ज्यांचे टक्केवारी जास्त आहे, त्यांना देखील पर्सेंटाईल जास्त मिळालेले आहेत, असा देखील दावा हा किंवा स्पष्टीकरण आहे ते सीईटीकडून देण्यात आलेलं आहे। मात्र हे सगळे जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांची आणि जे काही व्हिडिओ जे काही केले जात आहेत, जेव्हा ऑडिओ समोर येत आहे, त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील विद्यार्थी, शिक्षक आणि याशिवाय पालकांकडून केली जाते। कारण हा एक गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात, परीक्षांच्या संदर्भात। आधीच नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर चौकशी अंती काय ते निष्पन्न होईलच। तुर्तास हा आरोप जो करण्यात येतोय तो अतिशय गंभीर आहे, त्यासोबत जी तफावत दिसतेय ती पण चिंताजनक आहे।